प्रवास शुभेच्छांचा. निवेदिका मेघा चव्हाण. तो क्षण देखील आपला असतो आणि क्षणातच मग परका होतो. क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे. जाणारे त्या क्षणांना आठवांचे मोती दे. किंवा जीवघेणी स्पर्धा, कठीण क्षण, चोहीकडे गर्दी, त्रासलेले मन, खूप साऱ्या अपेक्षा आणि ओझं त्या पूर्ण करण्यासाठी. प्रत्येक वाटेवर खाच खळगे. आयुष्यातली प्रत्येक वाट अशीच. कधी वळणावळणाची, कधी त्रासाची, तर कधी त्यागाची. मी तुझ्यासाठी यातले काहीच करू शकणार नाही बहुधा, पण एक मात्र नक्कीच करीन. आठवण ठेवीन, मोकळी ठेवीन वाट मी. मोकळी ठेवीन वाट मी माझ्या मनाची. काल घर आवरताना आर्चीची पिशवी दिसली आणि डोळे एकदम लकाकले. त्या पिशवीत काय असेल हे न बघताच कळले होते. शाळा कॉलेजमधल्या दिवसांचा एक तुकडा त्या पिशवीत होता. कधी लोकांपासून लपवलेला, कधी मानाने मिरवलेल्या आठवणी होत्या त्यात. घरून मिळणाऱ्या तुटपुंजा पाकिटमनीतून वाचून, बाजूला ठेवलेल्या पैशातून घेतलेली शुभेच्छापत्रे, काही आवडली म्हणून स्वतःसाठीच ठेवलेली, कधी परत आलेली, मित्रमैत्रिणींनी दिलेली, कधी स्वतः तयार केलेली, असे नानाविध प्रकार. प्रत्येक शुभेच्छापत्रामागची वेगळी आठवण, ते प्रसंग तसेच डोळ्यासमोर उभे करणारी. एक काळ होता जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा देणे औपचारिक समजले जायचे. लहानांनी नमस्कार करायचा आणि मोठ्यांनी आशीर्वाद द्यायचा. वाढदिवसाला औक्षण केले जायचे. मला तू आवडतेस, माझ्याशी मैत्री करशील का, लवकर बरी हो, परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन, असे वेगवेगळे प्रसंग साजरे करणे कोणाच्या ध्यानीमनी देखील नव्हते. स्पर्श कृतीतून भावना पोचवायच्या असतात. या समजुतीपासून कोणताही प्रसंग असो, एक शुभेच्छापत्र द्यायचे असते. हा बदल घडून आला तो 80-90च्या दशकात. पोस्टर, कॅसेट, CD विकणारे आर्चीज या कंपनीने 1980च्या दशकात भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणून शुभेच्छापत्रे बाजारात आणली. ती इतकी लोकप्रिय झाली की आर्चीज ही चक्क शेअर बाजारातील लिस्टेड कंपनी झाली. त्यांनी नवीन बाजारपेठ निर्माण केली, तीही मोठ्या खुबीने. ती वापरणाऱ्या लोकांच्या हे लक्षातही आले नाही की अशी भेट कार्डे नव्हती. तेव्हाही आपण एकमेकांविषयीच्या भावना व्यक्त करीतच होतो. ही भेट कार्डे देण्यात वेगळीच प्रतिष्ठा असल्याचा समज लोकांच्या मनात या कंपनीने पेरला होता.
गुळगुळीत कागदावरचे सुंदरसे टेडी बेअर किंवा गुलाबाची फुले किंवा एखादे चित्र, अगदीच काही नाही तर कलात्मक रचना, आतमध्ये मोहक शब्दरचना, क्वचित कधी मोठ्या भेट कार्डाच्या आत लपलेले आणखी एक छोटेसे भेट कार्ड, गाणे वाजवणारे, संवाद बोलणारे, फुटभर उंचीचे ते तळव्यात लपून जाणारे इवलेसे भेट कार्ड, अशी अनेक प्रकारची शुभेच्छा पत्रे मिळायची दुकानात. फक्त आर्चीच नव्हे तर हॉलमार्क या अमेरिकी कंपनीने देखील त्यांची शुभेच्छा पत्रे भारतीय बाजारपेठेत आणली होती. लफ्फेदार इंग्रजी भाषेचा वापर करून दिलेल्या शुभेच्छा हा या कार्डाचा मोठा गुण होता. अनेकदा त्या शुभेच्छा वाचताना अरे मला हेच म्हणायचे होते, पण शब्दात कसे मांडायचे ते कळत नव्हते, असा प्रत्यय अनेकांना यायचा. अनेकांना हे असे कधीच व्यक्त होता नसते आले, त्यांना या कार्डाचा दिलासा असायचा. शब्दांमधून पोहोचवता येणाऱ्या भावना हाच मोठा गुण हेरून मग ही कार्ड मराठीत यायला लागली, तीही त्याच सुमारास. काव्यात्मक तरी सोपी भाषा, उत्तम शब्दरचना, यामुळे मराठी शुभेच्छा पत्रेही लोकप्रिय झाली. कोणत्याही विषयावर ही शुभेच्छा पत्रे उपलब्ध असायची. कॉफीला भेटशील का ते आपण आई बाबा होणार आहोत पर्यंत. काही कार्ड आत कोरी असायची. ज्यांना आपल्या भावनांना शब्दरूप देता येते त्या वर्गाला सामावून घेण्याचा तो प्रयत्न होता. व्हॅलेंटाईन डेच्या सप्ताहात तर या शुभेच्छा पत्रांना मोठीच मागणी असायची. जितके महाग कार्ड तितके जास्त माझे प्रेम, किंवा जितके आगळे माझे कार्ड तितकी सच्ची माझी भावना, असे अनेक खुळचट समजही पसरले होते. छापील कार्डापेक्षा स्वतः तयार केलेले कार्ड जास्त चांगले, कारण ते वेळ देऊन तयार केले आहे असे मानणारा देखील एक वर्ग होता. छापील असो वा हाताने केलेले असो, भावना बोलून दाखवण्यापेक्षा अशा पद्धतीने व्यक्त करणे सोपे वाटण्याचे कारण म्हणजे भावना पटली नाही तर कार्ड फाडून फेकले जाईल. थेट गालावर थप्पड किंवा चप्पल उचलली जाणार नाही, हा त्यातला फायदा. भेट कार्डांनी जुळवलेली तोडलेली नाती हा एका लेखाचा नव्हे तर पुस्तकाचा ऐवज आहे. इंटरनेट, ईमेल आल्यावर कागदी पत्रांची जागा शुभेच्छा पत्रांनी घेतली. मग स्मार्टफोन आले, शुभेच्छांची जागा व्हॉट्सॲप मेसेजनी घेतली. आता तर अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळच्याही शुभेच्छा दिल्या जातात. सोबत एखादी चित्र नाहीतर सूचक शब्दरचना, सुवचन असतेच. हे मेसेज बघताना मला नेहमी शिरापुरी पुढच्या घरी या खेळाची किंवा एकमेकांना पुढे सरकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लाउज पीसची आठवण येते. त्यात एक औपचारिकता असते, आत्मीयता नसते. शुभेच्छा असतात पण भाव नसतात. आपण स्वतःच्या हाताने शेवटचे भेटकार्ड कधी केले ते आठवत नसेल तर या दिवाळीच्या आधी जरूर करून बघा. ते प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवून बघा. कोणीतरी आपल्यासाठी वेळ काढून या शुभेच्छा तयार केल्या आहेत याचा आनंद नक्कीच वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसेल. धन्यवाद.